इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या कार्यालयावर दुपारी दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी 2 गोळ्या झाडल्या आणि ते घटनास्थळावरून फरार झाले। दरम्यान या प्रकरणी विश्वनाथ पनवेलकर यांनी या गोळीबारामध्ये भाजप आमदार किसन कथोरे यांचं नाव न घेता बदलापूरचे आमदार आणि काही लोकांचा हात असल्याचा संशय व्यक्त केलाय। अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली दगडखानी संदर्भात एक प्रकरण सुरू असून या प्रकरणात आपण पुढे जाऊ नये यासाठी आपल्याला जीवे ठार मारण्याचा उद्देश होता आणि त्याच उद्देशाने हा गोळीबार करण्यात आल्याचं विश्वनाथ पनवेलकर यांचं म्हणणं आहे। दरम्यान या गोळीबार करणारे कोण होते आणि त्यांचा उद्देश काय होता याचा पोलीस तपास करत आहेत। पोलिसांनी या हल्लेखोरांचा तपास घेण्यासाठी 4 पथकं तयार करून ती विविध ठिकाणी रवाना केली आहेत। त्याचबरोबर क्राईम ब्रांच यांचा समांतर तपास करत आहे। दरम्यान पनवेलकर यांनी बदलापूरचे आमदार असं नाव न घेता भाजपा आमदार किसन कथोरे यांचा या गोळीबारात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान या प्रकरणी भाजप आमदार किसन कथोरे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। हा गोळीबार म्हणजे माझ्या मते तरी मला जीवे ठार मारण्याकरता हा गोळीबार करायचा विचार होता, पण आम्ही काही कारणास्तव हायकोर्टात होतो आणि हायकोर्टातून आम्ही निघणार एवढ्यात आम्हाला फोन आला का असं आपल्या ऑफिसच्या गेटवर फायरिंग झालेली। तर याच्यामध्ये आमचे 2 विषय चालू आहेत। एक चिंचवलीच्या खदानचा एक विषय चालू आहे, त्याच्यामध्ये विघ्न संतोषी लोक फार आलेली आहेत। त्यात तो एक धनंजय इरमाळी आलेला आहे, दुसरा तो महेश बनोटे आलेला आहेत आणि त्यांच्या मागे आपल्या इकडचे आमदार पण आलेले आहेत। तर या सगळ्या कारणांमुळे हा प्रकार झालेला आहे असं मला वाटते। तर आम्ही तिथपर्यंत पोहोचू नये आमच्या धंद्यामध्ये, तुम्ही घरातच बसून राहावा या उद्देशाने फायरिंग झालेली दिसते किंवा आम्हाला जीवे ठार मारण्याचा यांचा प्लॅनिंग आहे असं वाटतंय। कोणते आमदार आहेत? बदलापूरचे आमदार। थ्रेट कॉल 2 वर्षापूर्वी आले होते, तेव्हा ते थ्रेट कॉल साईनाथ शेटे, बाळू आपटे, राजू आपटे, नंतर आपला मनसेचा आपलं काय नाव त्याचं विकास गुप्ते आणि मनोहर म्हस्कर या ग्रुपतर्फे ट्रेडिंग कॉल आला तर या प्लॉटमधून बाहेर निघा, नाहीतर तुम्हाला आम्ही गोळ्या घातल्याशिवाय सोडणार नाही। त्यावेळेला आम्ही खंडणीला वगैरे कंप्लेंट करून खंडणीवाल्यांनी बरीच काही चौकशी केली, पण नंतर पुढे काय झालं ते आपल्याला सांगत नाही आणि तुमचा अर्ज निकाली काढला म्हणून दाखवतात। हाच आहे या प्रकारातून हे झालेलं असं आम्हाला वाटते। हा ना, आमदारांच्या बाबतीत माझ्याकडे कॅसेट आहेत का, जो माणूस सांगतो का हे मिटवाचं असे म्हणतात तर आमदार म्हणतात नाही मिटवाचं, असे ते किलर म्हणतात। म्हणजे याचा अर्थ काय? शक्यता आहे नाही। संशयाची हीच मी नावं दिलेली आता तुम्हाला जी सांगितली ट्रेडिंग कॉलवाल्यांची, ती नावं तो इरमाळी आणि महेश बनोटे, त्यांना सहकार्य करणारे हे असं मी दिले त्यांना। तुमची मागणी काय आता पोलिसांकडे? पोलिसांना काय, आरोपी पकडून द्या बस, बाकी काय नाही। कोण आहे ते दाखवा आम्हाला, म्हणजे आम्हाला सगळं काय बॅकग्राऊंड आहे समजेल, नाही तर आमच्या जीवाचा घात होण्याची शक्यता आहे। अंबरनाथ पूर्व पोलीस स्टेशन अंतर्गत हुतात्मा चौकामध्ये साई भवनच्या जवळ पनवेलकर यांचं ऑफिस आहे। त्यांच्या ऑफिसच्या समोर 2 अज्ञात इसमांनी दुपारी 2:15 वाजता बाईकवर येऊन 2 गोळ्या झाडून ते पसार झालेले आहेत। या अनुषंगाने आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत। एकूण पोलिसांची 4 पथकं आम्ही तैनात केलेली आहेत। शिवाय क्राईम ब्रांच जी आहे ती समांतर तपास करत आहे। लवकरच या घटनेची उकल होऊन या संदर्भातली सविस्तर माहिती जी आहे ती आम्ही आपल्याला सादर करू।